नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला मलाई पनीर रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, एक टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि देठ, 2-4 तुकडे दालचिनीचे, 2-3 तमालपत्र, अर्धा काळी मिरी, 3-4 लवंगा, एक हिरवी वेलची, 1 चमचा खसखस आणि अर्धा काजू। हे आपल्याला थोड्याशा तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। अगदी 4-5 मिनटं परतल्यावर आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थंड करून आपल्याला त्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर आता आपण हे वाटपाची तयारी करून घेतलेली आहे। वाटप आपलं अगदी काळपट असं करायचं नाही, साधारण त्याचा कच्चा वास गेला की आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे। पाव पेला आपण इथे पाणी घालणार आहोत आणि लगेचच थंड करून याची आपण पेस्ट करणार आहोत। तर इथे आपण आता वाटणे बाजूला ठेवणार आहोत आणि इथे मी पनीर घेतलं आहे। ते पनीर मी कोमट पाण्यात ठेवले, नंतर त्याचे पीसेस करून आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। शॅलो फ्राय कशासाठी? कारण ते कुस्करू नयेत ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर, म्हणून साधारण आपल्याला 1 चमचा तुपावरती इथे आलटून पलटून त्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं तूप घातलेलं आहे फ्रायपॅनमध्ये। आता आपण हे पीस केलेले पनीरचे घालून घेऊया आणि त्याला परतून घेऊया। तर तूप किंवा बटर घातल्यावर हे पनीर असं फ्रायपॅनला वगैरे चिटकत नाही, चांगल्या प्रकारे ते फ्राय होतं। तर आपण इथे जास्त फ्राय करणार नव्हत, लगेचच आपण बंद केलेले आहे गॅस। तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपलं पनीर फ्राय झालेलं आहे। इथे मी 2 चमचे मोठे हे साय घेतलेले आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे। हे मी फेटून घेणार आहे चांगलं आणि त्याच्यात मी सगळे मसाले घालणार आहे। तर मसाले कोणते? तर आपले नेहमीचेच रेग्युलर मसाले वापरणार आहे, जास्त मसाले मी ह्याच्यात वापरणार नाही आहेत। तर आता मी हे साय आणि दही फेटलेलं आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, इथे अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि हा माझा रेग्युलर मालवणी मसाला आहे तो घातलेला आहे 1 चमचा, नंतर धणा जिरं पावडर घातलेली आहे। गरम मसाला आपण खडे मसाले घातले ना तेवढाच वापरायचा आहे, जास्त आपल्याला हे स्पायसी असं करायचं नाही आहे। तर धणा जिरा पावडर मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे, भाजक्या जिऱ्याची पावडर आणि धण्याची पावडर। तुम्हाला आणखीन कोणते मसाले वापरायचे ते तुम्ही वापरू शकता, पण ह्याच मसाल्याने ह्याला स्वाद खूप छान येतो। कढई गरम झाली, त्याच्यात आपण तेल घातलेलं आहे, 4-5 चमचे तेल घालायचं आणि त्याच्यात अर्धा चमचा अगदी जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग। याच्यात बाकी काहीही फोडणीला तमालपत्र वगैरे आपण घातलेलं नाही आहे। मलाई पनीर किंवा अशी जी ग्रेव्ही आपण बनवतो ना ती अगदी सॉफ्ट असते एकदम, त्याच्यामध्ये दुसरं काही असं लागलं नाही पाहिजे। तर आपण नेहमीच असं जास्त प्रमाणात खडे मसाले घालतो, आणखीन तमालपत्र वगैरे असतं, मग ते त्या ग्रेव्हीला सॉफ्टनेस असा नसतो। तर अशा पद्धतीने ग्रेव्ही केली ना मलाई पनीर तर ती खूप छान लागते। तर माझ्या पद्धतीने मी तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। इथे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण त्याच्यात काजू असल्यामुळे वाटप खाली लागू शकतं। नंतर आपल्याला त्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरची 1.5 चमचा पेस्ट घालायची आहे, ती सुद्धा ह्याच्याबरोबर वाटपाबरोबर चांगली ती परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपल्या या वाटपाला चांगलं आता तेल सुटलेलं आहे। आता आपण पुढचं साहित्य घालूया। तर आपण हा जो केलेला मसाला आहे ना तो आपण आता घालून घ्यायचा आहे। बघा किती छान रंग आलेला आहे मसाल्याला, असाच ह्याला रंग आला पाहिजे, कुठे लाल भडक वगैरे या ग्रेव्हीला रंग नसतो। तर मी या पद्धतीने करते, तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही लाल मिरची पावडर जास्त घालू शकता। तर आता आपण हे दही आणि साईचं मिश्रण आणि मसाले सगळे आपण घालून घेतलेले आहेत। आता व्यवस्थित ह्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये थोडंसं या बाउलमधलं पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामधलं वगैरे काढलेलं असं सगळं पाणी हे
आपण घातलेलं आहे. तुम्हाला किती जाड पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी वापरू शकता. पण हे जास्त पातळ पण करायचं नाही. नंतर तुम्ही बघू शकता मी इथे भरपूर पाणी वापरलं आहे. अजून मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. तर नंतर ग्रेव्ही ही खूप थिक होती, म्हणजे त्या ग्रेव्हीला खूप जाडसरपणा येतो. तर आता आपण ह्याच्यात पाणी घातलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, तर आता आपण पुढचं साहित्य काय आहे ते घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मी ग्रेव्ही पातळ ठेवलेली आहे. ते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे फ्राय केलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पनीर पण घालून घेणार आहोत. फ्राय पॅनमध्ये थोडंसं तूप असल्यामुळे मी त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते सुद्धा या पनीरच्या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलं आहे. आता आपल्याला त्याच्यात 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी आधीच थोडी भाजून ठेवायची, म्हणजे ती सहजच बारीक होऊन ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स होते. आपल्याला त्याच्यात नंतर हे 2-3 तुकडे मी असेच ठेवलेले कच्चे पनीरचे ते मी घालून घेतले. त्याने ग्रेव्हीला ह्या चव आणखीन छान येते. तर पनीर घातल्यावर आपल्याला थोडीशी आणखीन चवीपुरतं साखर घालायची आहे, कारण ही जराशी ग्रेव्ही गोडसर असते. तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाही घातला तरी चालेल. पण मी थोडीशी पाव चमचा साखर घातलेली आहे. पुन्हा एकदा सगळं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला याच्यात मस्तपैकी भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. चिरलेली कोथिंबीर घालून झालेला आपल्याला ह्याला 7-8 मिनटं मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे. कुठेही लागू द्यायची नाही ग्रेव्ही, कारण ग्रेव्ही खाली लागू शकते. तर 7-8 मिनटानंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे. तर बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती छानपैकी रंग आलेला आहे. तर आता आपली ही मलाई पनीर खाण्यासाठी रेडी आहे. तर आता आपण गॅस बंद करून ग्रेव्ही सर्व करूया. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला याच्यात मोठे 2 चमचे दुधाची साय फेटलेली आपल्याला ह्याच्यात घालायची आहे, म्हणजेच मलाई. त्यांनी या ग्रेव्हीला आणखीन चव अप्रतिम येते आणि ग्रेव्हीला टेक्स्चर पण छान येतं. म्हणजे अगदी मलाई पनीर म्हणजे अगदी जिभेवरती याची चव अप्रतिम अशी लागते. तर आता मी इथे साय घातलेली आहे. तुम्ही बघू शकता गॅस पण आपण बंद केलेला आहे. आता आपण ग्रेव्ही काढून घेऊया एका बाउलमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या मलाई पनीरला. तर मलाई पनीर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. घरच्या घरी सोप्या पद्धतीने थोडक्या साहित्यात या सुंदर प्रकारे आपल्याला डिशेस बनवता येतात. हॉटेलला जायची काहीच गरज नाही. तर एकदा नक्की या पद्धतीने मलाई पनीर घरच्या घरी ट्राय करा. बघू शकता लूक किती छान आलेला आहे ग्रेव्हीला. थिकनेस पण आपण खूप आलेला आहे. पुरी नानसोबत, पराठ्यांसोबत एकदा तुम्ही जरूर ट्राय करा. जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.